ह्या पहिल्या मराठी फोक डान्स फेस्टिवलमध्ये आम्हा सर्वांना भाग घ्यायला खूप आनंद होतोय। सर्वात प्रथम आम्हा सर्वांतर्फे मी असोसिएशनचे जाहीर आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि अशी आशा व्यक्त करतो की नवीन वर्षात उभारलेल्या ह्या अभिनव गुढीला उत्तरोत्तर अधिक रंग चढत जावा आणि दरवर्षी आमच्यासारख्या कलाकारांना आमच्यातल्या सुप्त किंवा अंगभूत कलागुणांना वाव द्यायला हे हक्काचं व्यासपीठ बनावं। असोसिएशनची सर्वात पहिली ईमेल जेव्हा आम्हाला आली तेव्हा फक्त मनात एकच प्रश्न होता की 15 मिनिटाचा अवधी आपल्याला मिळणार आहे, तर त्या 15 मिनिटात किती आणि काय काय आपण दाखवू शकू। पण वेळेचं भान हे ठेवायलाच पाहिजे याची आम्हाला पूर्ण जाणीव होती आणि अशीच वेळेची बंधनं पाळून रोजच्या नोकरी व्यवसायातून आणि शनिवार रविवार मधल्या फावल्या वेळेतून आम्ही काही हरहुन्नरी कुटुंब एकत्र आलो। शेवटी इंद्रधनुष्यासारख्या विविध रंगांनी सजलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या कित्येक लोककला आणि लोकनृत्य ह्यातल्या काहीच निवडक छटा आता आम्ही आपणापुढे सादर करणार आहोत। मराठी परंपरेनुसार कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही जशी आपण त्या सुखकर्त्या, विघ्नहर्त्या, गणनायकाच्या वंदनाने करतो, तशीच आमच्या ह्या कलाविष्काराची सुरुवात देखील आम्ही करणार आहोत, ती नमनाने। धन्यवाद। गणरायाला वंदन तर केलं आपण, आता अनुभवायला जाऊया गावाकडची एक सकाळ। मला खरं तर खात्री आहे की आपणापैकी बहुतांश लोकांनी अशी सकाळ ही नक्कीच कधी ना कधीतरी अनुभवली असणार। तेव्हा आता असाच विचार करा, अशीच एक सकाळ अवतरली, घरादारापुढे सडा रांगोळी काढली जाते, तुळशी वृंदावनाची पूजा होतीये, जात्यावरच्या ओव्यांनी देखील सनई स्वरूप मंजूळ स्वर धारण केला आहे आणि हो, लहान मुलांचा सवंगडी वासुदेव हा सुद्धा त्याच्या वाटेवर आहे हा। तेव्हा चला अनुभवायला जाऊया अशीच एक जादूमयी सकाळ। विठ्ठला
म्युझिक पॉज करतो. झालं. कुठल्याही लोककलेचा किंवा लोकनृत्याचा उगम आणि बाज हा त्या त्या प्रांतातली माणसं, त्यांचा व्यवसाय धंदा, जीवनशैली आणि त्यांना लाभलेला त्यांच्या आसपासचा निसर्ग या 3 प्रमुख घटकांवर अवलंबून असतो. ह्याचंच एक सुंदर आणि लोकप्रिय उदाहरण म्हणजे आपले कोळी बांधव. निळाशार समुद्र, मऊशार वाळू, किनाऱ्यावर डौलाने उभे असलेल्या नारळी पोफळीच्या बागा आणि लक्ष्मी स्वरूप असणारी अशी त्यांची होडी, ह्या सर्वांचा ह्या नृत्यातल्या हालचालीवर फार महत्वाचा वाटा असतो. आणि त्याशिवाय त्या अरबी समुद्रातल्या लज्जतदार मासोळीबद्दल मी अजून वेगळं ते काय सांगणार. आमचे छोटे सहकारी आता घेऊन येत आहेत हा नृत्य प्रकार, अर्थात कोळी नृत्य. ओके, जरूर परत करणार सगळे जण. एकच मिनिट फक्त तुमचा सर्वांचा वेळ घेतो. अच्छा, ओके, नाही ठीक आहे, चालेल.
धन्यवाद. पुरातन काळापासून शेती हे एक प्रमुख उपजीविकेचं साधन ठरलेलं आहे. असेच काही शेतकरी बंधू भगिनी हे आता सकाळची नाहारी आटोपून शेतावर कामाला चालले. नांगरणी, खुरपणी, पेरणी अशी कष्टप्रद कामं सुद्धा हे आपले बंधू भगिनी लिलया स्वीकारत त्या कामांमध्ये सुद्धा किती आनंद मिळवतात ह्याचा प्रत्यय येतो ते आमच्या पुढच्या भल्लरी नृत्यातून. धन्यवाद. आता आमचा शेवटचा आविष्कार आपणापुढे सादर करतोय आणि त्याला खरं तर मेडली म्हणणंच संयुक्तिक आहे. कारण मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या मनात जेव्हा हा प्रश्न निर्माण झाला होता की किती नृत्य प्रकार किंवा किती लोककला आपण 15 मिनिटात दाखवू शकू, त्याच दरम्यान ज्या संगीतावर हा आविष्कार आम्ही सादर करणार आहोत ते संगीत आमच्या कानावर पडलं आणि त्या संगीतातला ठेका आणि त्याची लय हे ऐकून आम्हाला सर्वांना याची जाणीव झाली की ह्या एकाच संगीतावर एकापेक्षा जास्त नृत्यकला आणि लोककलांचा आपण संगम साधू शकू. तर ह्याला मेडली का म्हणतोय याची कारण मीमांसा केली. आता आपण खुद्द त्या नृत्याचा आस्वाद घेऊया.
धन्यवाद. फक्त अजून तुमची 2च मिनिटं घेतो, कारण ह्या प्रकल्पामध्ये आमच्या व्यतिरिक्त देखील आम्हाला अजून काही लोकांची बहुमूल्य मदत मिळाली, त्यामुळे त्यांचा उल्लेख न करणं हे बरोबर नाही. सर्वात प्रथम सौ केतकी दामले ह्यांच्या आत्याने आमच्यातल्या महिलांचे आणि कुमारिकांचे पोशाख हे मुख्यतः भारतात बनवले. त्यानंतर श्री केतन दामले यांच्या मातोश्रींनी ते आमच्यापर्यंत पोहोचवले. सर्वात पहिल्यांदा जे आम्ही सुरुवात केली त्याच्यात 2-4 शब्द मी जे गायलो, तर त्या संगीतामध्ये तांत्रिकदृष्ट्या आम्हाला मदत झाली ती पण श्री केतन दामले यांच्या बहिणीची. आणि आता आमच्या सर्वांची ओळख करून देतो. सर्वात प्रथम राजेश, प्रीती आणि प्रणव देव, त्यानंतर केतन, केतकी, कस्तुरी आणि आदित्य दामले, त्यानंतर अमित, मिनल आणि चिन्मय भावे, महेश आणि आदित्यराज जुई सोबत सासवडे, आणि मी राघवेंद्र, स्नेहल आणि वल्लरी वैशंपाळ. धन्यवाद.